काँग्रेस पक्षाकडून सांगली विधानसभेसाठी शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील इच्छुक आहेत. दोघांनीही विधान परिषदेची संधी धुडकावत विधानसभा लढण्याचा निर्णय कायम ठेवलाय. रात्री 1:30 वाजेपर्यंत एकमत न झाल्याने याचा अंतिम निर्णय आता मुंबईत होणार आहे. दरम्यान जयश्रीताई पाटील यांना उमेदवारी मिळाली नाही, त्यांनी अपक्ष लढल्या तर मला त्यांच्या पाठीशी राहावं लागेल असं खासदार विशाल पाटील यांनी बैठकीत स्पष्ट केलं. त्यामुळे उमेदवारीची पेच आणखीन वाढलाय. सांगली विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून सुरू असलेला वाद मिटवण्यासाठी विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनी गुरुवारी रात्री उशिरा 1:30 वाजेपर्यंत दोघांमध्ये एकमत करण्याचा प्रयत्न केला. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड, युवा नेते जितेश कदम यांच्यासह जयश्रीताई पाटील, पृथ्वीराज पाटील आणि त्यांचे समर्थक उपस्थित होते. विश्वजित कदम यांनी दोन्ही इच्छुक समर्थकांशी चर्चा केली. एकाने विधानसभा तर एकाने विधान परिषद घ्यावी अशी मागणी त्यांनी केली. पक्षाला अडचण येऊ नये यासाठी सर्वांनी सहकार्य करा असं आवाहन केलं. जयश्रीताई पाटील समर्थक म्हणाले, गेल्या निवडणुकीत पृथ्वीराज पाटील यांचं प्रामाणिकपणे काम केलंय, त्यावेळी ठरल्याप्रमाणे आता जयश्रीताई पाटील यांना संधी द्यावी. त्यांची पहिली आणि शेवटची निवडणूक आहे, त्यामुळे मन मोठं करा आणि जयश्रीताईंच्या पाठीशी राहावं असं भावनिक आवाहन केलं. पृथ्वीराज पाटील म्हणाले, गेली 10 वर्ष पक्षासाठी राबतोय, संघटना मजबूत करण्याचं काम या काळात केलं. मागील विधानसभा निवडणुकीत थोडक्यात पराभव झाला, पण खचलो नाही. ज्या दिवशी निवडणुकीत पडलो त्याच दिवसापासून या निवडणुकीची तयारी करत आहे, त्यामुळे आता वेगळा निर्णय घेणं शक्य नाही. यंदाची निवडणूक मी लढणारच असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. विशाल पाटील यांनी दोघांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र दोघेही विधानसभा लढणार असं ठाम असल्याचं सांगितल्याने त्यांनी आपली बाजू स्पष्ट केली आहे. जिल्ह्यात मागील 8 दिवसांपासून परतीचा पाऊस होत असून बहुतांशी भागात जोरदार पाऊस झालाय. धरण पाणलोट क्षेत्रातही पाऊस होत असल्याने धरणं भरली आहेत. कोयना धरणातील पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी सायंकाळी कोयना धरणाचे दरवाजे 1 फुटाने उघडले असून 9,596 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आलाय. सततच्या पावसाने भात, सोयाबीन, भुईमुगाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पावसाने दाणादाण उडाली आहे. खरीपाची काढणी सुरू असताना पाऊस थांबायला तयार नाहीये. मिरज, तासगाव, कवठेमहांकाळ, खानापूर, वाळवा, शिराळा आणि पलूस तालुक्यातील अनेक गावात जोरदार पावसाने झोडपून काढले. काही वेळेस उघडीप आणि त्यानंतर अचानकपणे जोरदार पाऊस पडतोय, त्यामुळे वातावरणात काही वेळेस उष्मा निर्माण होतोय. 8 दिवसांपासून पडणाऱ्या परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचा सुगीचा हंगाम अडचणीत सापडलाय. पावसामुळे खरीप पिकांच्या काढणीवर परिणाम झालाय. सोयाबीन, भुईमूग आणि भात कापणी सुरू आहे. ऐन भात कापणीच्या वेळेस पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे. पश्चिम भागात अनेक शेतकऱ्यांचा सोयाबीन आणि भुईमूग अद्याप शेतात उभा आहे. कोयना आणि चांदोली धरण परिसरात पाऊस होतोय. धरण 100% भरलं असल्याने धरणाची पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी कोयना धरणाचे दरवाजे 1 फुटाने उघडण्यात आले. धरणातून 9,596 क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आलाय. धरणातून पाणी सोडण्यात येत असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. महापालिकेच्या नगररचना विभागातून बांधकाम परवान्याची अडवणूक केली जात असल्याने स्थायी समितीचे माजी सभापती हरिदास पाटील यांनी नगररचना कार्यालयाबाहेर झोपलेत. परवाना जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत न उठण्याचा इशारा त्यांनी दिलाय. 1 तासाने नगररचना अधिकाऱ्यांनी बांधकाम परवाना देण्याची ग्वाही दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलंय. महापालिकेच्या नगररचना विभागात मोठा गोलमाल सुरू आहे. बांधकाम परवान्यासाठी नागरिकांना हेलपाटे मारावे लागत असतात. याबाबत बिल्डरांनी देखील खासदार विशाल पाटील यांच्याकडे तक्रार केली होती. पाटील यांनी आयुक्तांची बैठक घेऊन अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात अशी विनंती केली होती, मात्र कारभारात सुधारणा झाली नाही. त्याचा अनुभव आता स्थायी समितीचे माजी सभापती हरिदास पाटील यांना आलाय. कोल्हापूर रोडवरील विजय चव्हाण यांनी बांधकाम परवान्यासाठी 6 महिन्यांपूर्वी अर्ज केलाय. या काळात त्यांना तब्बल 30 ते 35 वेळा हलपाटे मारावे लागले, तरीही अजून परवाना देण्यात आला नाहीये. चव्हाण यांनी ही बाब हरिदास पाटील यांना सांगितली. पाटील यांनी चव्हाण यांच्या कामासाठी नगररचना कार्यालयात 10 ते 12 वेळा फेऱ्या मारल्या, मात्र तरीही परवाना देण्यास टाळाटाळ होत असल्याने हरिदास पाटील आणि चव्हाण यांनी सकाळी नगररचना कार्यालयाच्या बाहेर चटई अंथरून त्यावर झोपून आंदोलन सुरू केलं. जोपर्यंत बांधकाम परवाना मिळत नाही तोपर्यंत त्या ठिकाणीच थांबणार असल्याचा इशारा पाटील यांनी दिला. अखेर नगररचनाकार मुल्ला यांनी पाटील यांची समजूत घातली. नुकताच पदभार घेतलाय, मला याची माहिती नाही, तरीही सायंकाळपर्यंत फायली शोधून बांधकाम परवाना देऊ अशी ग्वाही दिली. त्यानंतर हरिदास पाटील यांनी आंदोलन मागे घेतलंय. विश्रामबाग आणि मिरजेत पार्किंगमध्ये लावलेल्या मोटरसायकली चोरणाऱ्या चोरट्यांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं. या चोरट्यांकडून दुचाकी चोरीचे 3 गुन्हे उघडकीस आले असून त्यांच्याकडून 1,80,000चा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली आहे. गौरव सुंदर भोले आणि सुशांत
सुनील चंदनशिवे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सांगलीसह जिल्ह्यात मोटरसायकल चोरी करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषणची पथके शहरात पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी दरिबा बंडगर यांना माहिती मिळाली की संशयित गौरव भोले यांनी घरासमोर चोरीच्या दुचाकी लपवून ठेवल्या आहेत. मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी छापा टाकून भोले याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनी सांगितले की एक ॲक्टिवा ऑक्सिजन पार्क मिरज तर दुसरी ॲक्टिवा निपाणीकर कॉलनी मिरजमधून चोरली आहे. त्यानंतर त्याच्याकडून 2 दुचाकी जप्त केल्या. दुसरीकडे LCBचे कर्मचारी अनिल कोळेकर, सागर लवटे आणि विक्रम खोत यांना माहिती मिळाली की संशयित सुशांत चंदनशिवे हा मोटरसायकल चोरून निघाला. त्यानुसार पथकाने अहिल्यादेवी होळकर चौक येथे सापळा रचून संशयित चंदनशिवे याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने सदरची दुचाकी 1 महिन्यापूर्वी सांगलीतील शासकीय रुग्णालय परिसरातून चोरल्याचं सांगितलं. यावेळी दोघांकडून 1,80,000च्या 3 दुचाकी जप्त करण्यात आल्या. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याच्या दिशेने ठोस पावले टाकत मोदी सरकारने 2025 ते 26 हंगामासाठी रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत घसघशीत वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. रेपसीड, मोहरी, मसूर, हरभरा, गहू, सूर्यफूल आणि बार्ली या पिकांच्या MSP मध्ये वाढ करण्याच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. शेतकरी हिताच्या या निर्णयाबद्दल रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या वतीने केंद्र सरकारचे आभार मानलेत. केंद्र सरकारने 2025 ते 26 हंगामासाठी रब्बी पिकांचे हमीभाव नुकतेच घोषित केलेत. यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत रेपसीड आणि मोहरीच्या MSP मध्ये 300 रुपये तर मसूरच्या MSP मध्ये 275 रुपये प्रति क्विंटल अशी घसघशीत वाढ करून शेतकऱ्यांना दिलासा दिलाय. त्याचप्रमाणे हरभरा पिकाच्या MSP मध्ये 210, गहू 150, सूर्यफूल 140 आणि बार्ली पिकाच्या MSP मध्ये 130 रुपये प्रति क्विंटल वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पिकांच्या सरासरी उत्पन्न खर्चाच्या किमान 1.5 पातळीवर MSP निश्चित करण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाला अनुसरून या 6 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य भाव देऊन त्यांची आर्थिक स्थिती मजबूत करण्याच्या उद्देशाने घेतलेला हा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्रातील NDA सरकारची शेतकऱ्यांप्रती असलेली कटिबद्धता दर्शवते, असं यावेळी आमदार सदाभाऊ खोत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना बोलले. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा गेल्या 6 महिन्यांपासून शनिवारी 9 वाजता भरल्या जात होत्या. उशिरा सुरू होणाऱ्या शाळेच्या वेळेबाबत शिक्षकांनी जोरदार विरोध दर्शवल्यानंतर अखेर शिक्षण विभागाने निर्णय बदलला. पूर्वीप्रमाणे शनिवारी सकाळी 7:30 वाजता शाळा भरवण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याबाबतची अंमलबजावणी आजपासून करण्यात येणार असल्याचे शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी सांगितले. दरम्यान 28 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर या कालावधीत दिवाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मागील काही महिन्यांपासून ही वेळ सकाळी 9 ते दुपारी 1 अशी होती. ती बदलण्याची मागणी शिक्षक संघटनांकडून सातत्याने केली जात होती. शनिवारी दुपारी 1:30 ते 2 वाजता शाळा सुटत असल्याने विद्यार्थ्यांना भर उन्हात घरी जावं लागत होतं. शिक्षकांच्या पाठपुराव्यानंतर त्याची दखल घेत शिक्षण संचालकांनी ही वेळ पूर्ववत करण्याचा निर्णय घेतलाय. दर शनिवारी सकाळी 7:30 वाजता शाळेची घंटा वाजणार आहे. त्याची शनिवारी दिनांक 19 ऑक्टोबर पासूनच अंमलबजावणी होईल. यापुढे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा शनिवारी 7:30 ते दुपारी 12 अशी पूर्ववत करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांना 28 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर या कालावधीत दिवाळीची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मराठी, उर्दू आणि कन्नड माध्यमांच्या सर्व शाळांना ती लागू असेल. दिवाळीनंतर 11 नोव्हेंबरपासून शाळा पूर्ववत सुरू होणार आहे. टेलिकॉम वर्कर्स क्रेडिट सोसायटीचा वर्धापन दिन आज सांगलीमध्ये संपन्न झाला. या वर्धापन दिनाच्या निमित्ताने सांगलीत नॅशनल कमिटीची बैठक शनिवारी आणि रविवारी संपन्न होणार आहे. यासाठी देशभरातून 80 पदाधिकारी संघटनेचे नेते सहभागी होणार आहेत. रविवारी होणाऱ्या खुल्या चर्चा सत्रासाठी खासदार विशाल पाटील आणि मुख्य महाप्रबंधक हरविंदर सिंग हे मार्गदर्शन करणार असल्याची माहिती स्वागत समितीचे अध्यक्ष असलम पटेल यांनी दिली. यावेळी पटेल म्हणाले, नॅशनल फेडरेशन ऑफ टेलिकॉम एम्प्लॉईज BSNL ही राष्ट्रीय सोसायटी आहे. या संघटनेच्या वतीने सांगलीतील हरिपूर रोडवर असलेल्या सुखरूप हॉल येथे आज शनिवार आणि रविवारी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं. या बैठकीसाठी प्रत्येक राज्यातून 2 सदस्य उपस्थित राहणार आहेत. सदरची बैठक यशस्वी करण्यासाठी संघटनेचे पदाधिकारी गेल्या महिन्याभरापासून झटत आहेत. सांगली जिल्ह्यातून 60 ते 70 लोकांची टीम काम करत आहे. सांगली जिल्ह्यात पहिल्यांदाच राष्ट्रीय बैठक संपन्न होणार आहे. रविवारी BSNLचे पुनरुज्जीवन आणि कामगार वर्गाचे भवितव्य या विषयावर खुलं चर्चासत्र सुरू होणार आहे. या चर्चासत्रात खासदार विशाल पाटील, संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष इस्लाम अहमद,
मुख्य महाप्रबंधक हरविंदर सिंग हे उपस्थित राहणार असून मार्गदर्शन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी चंद्रप्रकाश जगताप, रवी किरण माने, श्रीकांत हाके, दिगंबर मंडलिक, गणेश मंडलिक, प्रशांत माने यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी आपलं नाव मतदार यादीत समाविष्ट करणं आवश्यक आहे। मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र नागरिकांनी शनिवारी अर्ज नमुना 6 भरून नाव नोंदणी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजा दयानिधी यांनी केले आहे। निवडणूक कार्यक्रमानुसार नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा अंतिम दिनांक 29 ऑक्टोबर असून त्यापूर्वी 10 दिवसांपर्यंत म्हणजेच 19 ऑक्टोबरपर्यंत मतदार नोंदणी करता येते। त्यासाठी मतदारांनी आपलं नाव यादीत आहे किंवा नाही याची खात्री https इलेक्ट्रॉल सर्च ECI गव्हर्नमेंट इन या संकेतस्थळावर करावी। अजूनही ज्यांनी आपलं नाव मतदार यादीत नोंदवलेलं नाही त्यांनी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने मतदार यादीत नाव नोंदणी करावी। ज्या पात्र नागरिकांची आतापर्यंत मतदार नोंदणी झालेली नाही अशा नागरिकांकडून 19 ऑक्टोबर 2024 पर्यंत प्राप्त झालेले अर्ज क्रमांक 6 मतदार यादीमध्ये नाव नोंद करण्यासाठी विचारात घेण्यात येतील। तरी या संधीचा लाभ घेऊन सर्व पात्र नागरिकांनी मतदार यादीत आपलं नाव समाविष्ट करत मतदानाचा आपला हक्क आवर्जून बजवावा। तसेच सर्व मतदारांनी आपलं नाव मतदार यादीत समाविष्ट असल्याची खात्री तातडीने करून घ्यावी असे आवाहन डॉक्टर दयानिधी यांनी केले। आगामी विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील मिरज, सांगली आणि तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघात आपले उमेदवार देऊन निवडणूक लढणार असल्याची घोषणा आज सेवक संघटित आणि असंघटित आरोग्य कामगार संघटनेकडून करण्यात आली आहे। जिल्हा अध्यक्ष विज्ञान लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेशाध्यक्ष उमर फारूक ककमरी यांनी आपली भूमिका मांडली। यावेळी ते म्हणाले, सध्याचे राजकारण जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचे आणि समाजाला दूर करण्याचे चालू आहे। या सर्वांमध्ये कुठेतरी कामगार हा दबवला जातोय। तसेच कामगाराची प्रत्येक ठिकाणी पिळवणूक होते। कामगार हा कुठलेल्या एका जाती समाजाचा नसून कामगार हीच एक वेगळी जात आहे। दररोज उदरनिर्वाहासाठी आपलं जीवन आणि आपले कामावर अवलंबून असून त्याच्यावर होत असलेल्या अत्याचारावर कोणाचंही लक्ष नाहीये। त्यामुळे संघटनेकडून कामगार हा मुद्दा घेऊन सभासदांच्या जीवावर आम्ही येणारी विधानसभा निवडणूक लढवणार आहोत। यासाठी उमेदवार आमच्या कामगार संघटनेचे सभासद तथा पदाधिकारीच आहेत। त्यामुळे कामगार हिताचं आम्ही काम करू। मिरज, सांगली तसेच कवठेमहांकाळ, तासगाव विधानसभा क्षेत्रात 3 उमेदवार उभे करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं। यावेळी शहर जिल्हाध्यक्ष प्रशांत कदम, विजय वाघमारे, जिल्हा उपाध्यक्ष अमीर मुजावर, मिरज तालुका अध्यक्ष सचिन वाघमारे, सांगली जिल्हा संघटक मानतेश कांबळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते।